नमस्कार, स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संसार मंथन। आज मी बनवणार आहे मोमोज। त्यासाठी घेतले आहे मी पनीर, मक्का पोहे, साधे पोहे आणि लाल तिखट, त्यानंतर गरम मसाला, शेजवान चटणी, नंतर कॉर्नफ्लावर, अद्रक लसूण, मेयोनीज, हिरवी मिरची, वाटाणा, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर आणि बीन्स आणि पत्तागोबी। पत्तागोबी मी कट करून घेणार आहे। इथे पत्तागोबी छान बारीक कट करायची आहे आणि कट झाल्यानंतर मी हे दाखवायचं राहून गेले होते, मिरे पावडर आहे ही। पत्तागोबी कट केल्यानंतर लगेच गाजर आपण खिसून घेणार आहोत खिसणीने, आणि गाजर पण त्यामध्ये ॲड करायचं आहे। नंतर बीन्स ज्या आहे, बीन्सच्या शेंगा त्या कट करून घेतल्या आहे बारीक। शिमला मिरची थोडी वापरायची, जास्त नाही घ्यायची आहे। नंतर हिरवी मिरची आणि हिरवा वाटाणा आणि लसूण मी जास्त का घेतला आहे, कारण क्वांटिटी खूप असल्यामुळे। आणि अद्रकची पेस्ट, मीठ घेतल्यानंतर मिरे पावडर, चवीनुसार टाकलेलं आहे मीठ वगैरे, आणि असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं, एकजीव करायचं आहे सगळं मिश्रण, कारण याला पाणी सुटतं। त्यामुळे याला आता आपण एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून 10 मिनिटं साईडला ठेवणार आहोत। आणि 3 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ असं घेऊन त्यामध्ये 2 चमचे विनेगर किंवा 2 झाकण जे असतं ते विनेगर घेऊन त्यामध्ये पाणी टाकून छान अशी कणिक आपण मळून घेणार आहोत। त्याची छान कणिक मळून घ्यायची आणि ती 10 मिनिटासाठी साईडला झाकून ठेवायची आहे। त्याला तेल पण लावलं मी, पण व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेले। आणि नंतर पातेल्यामध्ये जे आपण कोट करणार आहोत, मोमोज बुडवण्यासाठी करणार आहोत, त्याच्यामध्ये थोडंसं मैदा, थोडंसं कॉर्नफ्लावर, 1-2 चमचे लाल तिखट, थोडंसं गरम मसाला 1 ते 2 चमचे, आणि त्यानंतर मीठ चवीनुसार, हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत। हे सर्व एकजीव झाल्यानंतर थोडीशी मिरेपूड त्यामध्ये घालायची आहे। मिरेपूड घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं विनेगर पण आपण टाकणार आहोत। आता हे चित्र छोटं झाल्यामुळं लक्षात येत नाही, पण 2 झाकण जे आहे बॉटलचे ते मी विनेगर टाकलेलं आहे याच्यामध्ये, आणि पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं। जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही। मोमोज छान असे बुडून त्याला चिटकल तो कोट अशा हिशोबानं, कारण आपण कुरकुरे मोमोज करत आहोत, त्यामुळे त्याला ते तळलेले मक्का पोहे आणि साधे पोहे व्यवस्थित चिटकले गेले पाहिजे म्हणून। आता मी घेतलं आहे तेल गरम करायला। जोपर्यंत तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण मेयोनीजची चटणी करून घेऊया। त्यासाठी आपण घेतले आहे 5-6 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 छोट्या साईजचे कांदे जे की आपण कट करून घेणार आहोत, आणि हिरवी कोथिंबीर। कांदे आपण कट करून घेत आहोत, आणि कांदा वगैरे कट झाल्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची सर्व कट झाल्यानंतर आपण त्यामध्ये मेयोनीज टाकणार आहोत। आणि मेयोनीज टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे चीज असतं ते खिसून टाकायचं आहे। ते व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेलं आहे, पण मी त्याच्यामध्ये खिसून टाकलेलं आहे चीज। आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। हे सर्व एकजीव झाल्यानंतर हे साईडला आपण ठेवून देणार आहोत। आणि आता मक्का पोहे आपण तळून घेत आहोत। मक्का पोहे आणि जे साधे पोहे असते आपले ते सुद्धा तळून घेतले, पण ते आलेले नाही याच्यामध्ये, ते सुद्धा आपण तळून घेतलेले आहेत। आता 10 मिनिटानंतर आपण याच्यातलं जे पाणी सुटलेलं आहे ते पिळून घेत आहोत। जास्त पण नाही पिळायचं आणि जास्त पाणी म्हणजे असं त्याच्यामध्ये राहू पण नाही द्यायचं, व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे। आणि पिळून ते पूर्ण पाणी त्याच्यातलं काढून साईडला घ्यायचं आहे।
अशा प्रकारे पूर्ण आपण ते पाणी पिळून घेतलं आहे आणि साईडला जे पोहे चुरगळत आहे आपण ते मोमोजला लावण्यासाठी, जे की व्यवस्थित चिटकावे म्हणून. आणि आता मी टाकत आहे ह्या ज्या भाज्या पिळून घेतल्या त्याच्यामध्ये पनीर, आणि पनीर नंतर एकदम छान बारीक करून घ्यायचं आहे पनीर, आणि त्यावर थोडीशी शेजवानची चटणी टाकायची आहे. चटणी टाकल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ आणि मिरेपूड. आणि व्यवस्थित चुरगळून मॅश करून घ्यायचं व्यवस्थित. अगदी बारीक करायचं की जे सगळ्या भाज्यामध्ये पनीर ते मिक्स होऊन जाईल, एकजीव होऊन जाईल, आणि मोमोज पण सगळ्या मोमोजमध्ये त्याची टेस्ट येईल म्हणून एकदम छान बारीक करून घ्यायचं आहे. ही जी आहे एवढी क्वांटिटी, आमच्याकडे भरपूर पाहुणे येणार होते त्यामुळे आम्ही भरपूर प्रमाणात केलं. तुमच्या सोयीनुसार तुम्ही कमी जास्त याच्यामध्ये करू शकता. माझ्या बहिणीचे लेकरं आहे छोटे छोटे, ते खूप दिवसापासून म्हणत होते मावशी मोमोज करा मोमोज करा. शेवटी आज मी वेळ काढून केला आणि त्यांना बोलवलं मोमोज खायला. त्यांच्यामुळं खास हा बेत ठेवलेला आहे मी मोमोजचा. खूप छान असं मी बारीक व्यवस्थित पनीर चुरगळून घेतलं आहे, व्यवस्थित मिक्स केला. त्यानंतर मी जो मैद्याची कणिक भिजवली होती आपण पीठ, त्याच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून व्यवस्थित आकार आपल्याला पाहिजे तसा आकार आपण देऊ शकतो. गोलमध्ये पण, करंजीसारखा पण आकार देऊ शकतो, जसा पाहिजे तसा आपण आकार देऊ शकतो. असं लाटून घेतल्यानंतर 1 ते 2 चमचे जेवढं तुम्हाला आवडेल, 1 चमचा किंवा 2 चमचे त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे व्यवस्थित पॅक करून घेऊ शकता. आता हे व्यवस्थित पॅक झाल्यानंतर पाहिजे तर वरचं जे शिल्लकचं पीठ आहे ते तुम्ही कट पण करून घेऊ शकता. आणि जे आपण ते मिक्स केलेलं कालवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण तो मोमोज बुडवून घेणार आहोत, ज्यामुळे त्याला व्यवस्थित जे तळलेले पोहे वगैरे आहे ते व्यवस्थित लागल्या जातील आणि मोमोज छान कुरकुरे होतील. हे आपण आता असे दोन्ही पण पोहे त्याला मिक्स करून घेत आहोत, जे आपले रेग्युलरचे आणि मक्का पोहे आहेत ते. आणि असे पोहे लावल्यानंतर किमान 5 मिनटं तरी बाजूला साईडला ठेवायचं आहे ते, जेणेकरून 5 मिनटामध्ये ते व्यवस्थित पोहे चिटकले जातील आणि तेलामध्ये ते मोकळे सुट्टे होणार नाहीत. अशा प्रकारे आपण मोमोज लाटून त्यामध्ये भरून व्यवस्थित आकार दिला. आणि माझ्या मुलीने पण मला खूप मदत केली याच्यामध्ये, कारण क्वांटिटी भरपूर होती, पाहुणे येणार होते, त्यामुळे एकटीला एवढं शक्य नव्हतं. तिची पण मला खूप मदत झाली, भरपूर ती पण करू लागली मला. आणि आपण आता गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत. तळताना गॅस जास्त मंद पण नाही ठेवायचा आणि जास्त हाय पण नाही ठेवायची, फ्लेम मीडियम ठेवायची. आणि छान लालसर सोनेरी रंगापर्यंत व्यवस्थित तळू द्यायचे. आणि तळताना मधून 2 ते 4 वेळेस थोडंसं झाऱ्याने खालीवरती करत राहायचं व्यवस्थित, म्हणजे सगळीकडून सारखे व्यवस्थित तळल्या जातील. तुम्हीसुद्धा घरी एक वेळेस असे मोमोज नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडतील आणि एकदम छान कुरकुरीत होतात. छान तळून झाले आहे. अशा प्लेटमध्ये मी सजवले. तुम्हाला मोमोज कसे वाटले ते नक्की सांगा आणि एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओला नक्की कमेंट करा. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.